राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नवनिर्वाचित आमदारांची वायबी सेंटर इथं बैठक संपली आहे। शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली आहे। आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार। ज्ञानेश्वर, ही बैठक संपलेली आहे। ही मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय। वायबी सेंटरमध्ये ही बैठक संपलेली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक होती। काही तांत्रिक कारणांमुळे आमचा प्रतिनिधींशी संपर्क होत नाहीये, मात्र ही सगळ्यात मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय। वायबी सेंटरमधील बैठक संपलेली, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार नवनिर्वाचित आमदारांची ही बैठक संपलेली आहे। वायबी सेंटरमधील ही बैठक संपलेली आहे। शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झालेली आहे। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ज्ञानेश सावंत। ज्ञानेश, या बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली आहे? विधानसभा निवडणुकीच्या निकालातील भाजपची जी काही सुनामी होती आणि त्या सुनामीमध्ये तग धरून राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या आमदारांच्या शरद पवारांच्या समवेत वायबी सेंटरला महत्त्वाची बैठक झाली। एक तर त्या निवडणुकीमध्ये एकूण निकाल काय आहे आणि तिथे कशा पद्धतीचं वातावरण होतं आणि त्याच्यामध्ये ही जी काही पडझड झाली या मुद्द्यांवर बेसिकली तिथे चर्चा झाली। या बैठकीमध्ये चर्चा कुठच्या मुद्द्यांवर झाली यापेक्षा खरं तर विधिमंडळ गटनेता त्यांनी ठरवणं अपेक्षित होतं आणि त्यासाठीच ही बैठक बोलवलेली आहे। या बैठकीमध्ये विधिमंडळाचा गटनेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ठरवला जाईल, त्याचं नाव पुढे येईल आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल असं बोललं जात होतं। मात्र ही बैठक साधारण 2-2.5 तास चालली। या बैठकीमध्ये कोणाच्याही नावावर शिक्कामोर्तब झालेला नाही। शपथविधी झाल्यानंतर आमचा नेता ठरवला जाईल अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने आज बैठकीमध्ये घेतलेली। मुळात गटनेता ठरवण्याची भूमिका अशी का घेतली, ते नाव का लांबणीवर टाकलं, याबाबतची एक वेगळी चर्चा होऊ शकते। निश्चित। धन्यवाद ज्ञानेश ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।